एकदम घनदाट जंगल आणि वेळ होती रात्री म्हणजे संध्याकाळची 7:00-7:30 वाजताची. पूर्ण अंधार. ना त्या पायवाटेवर लाईट होत्या नाही कुठला माणूस भेटत होता. आम्ही फक्त ग्रुपमध्ये चौघं 5 जण होतो आणि त्या ग्रुपला मी लीड करत होतो. आम्ही फक्त भटकत होतो जंगलामध्ये. त्या जंगलाबद्दल असं ऐकलेलं की ज्यावेळी संध्याकाळची 6 वाजून जातात म्हणजे सूर्यास्त होतो त्यावेळी बिबटे आपलं दर्शन तिथं देतात. आणि आत्ता तर 7:30 वाजले. आम्हाला कळून चुकलं की आम्ही जंगलात हरवलो. आता काय करायचं? कधी कधी काय होतं ना की आपण कुठंतरी हरवून जातो. म्हणजे या फिजिकल वर्ल्डमध्ये रस्ता चुकतो, तर कधी मनाच्या भावविश्वात हरवून जातो. त्यावेळी अचानक असं काहीतरी घडतं जे कधी अनुभवलेलं नसतं. असं कोणतरी भेटतं की ते कायम स्मरणात राहतं. असंच काहीसं घडलं कसोलमध्ये असताना, इनफॅक्ट ग्रहांमध्ये असताना. चला जाऊन येऊ आपण त्या एक्सपिरियन्स सोबत. चला जाऊन येतो, जाऊन येतो, कसोलमध्ये येऊन मला आता तकरीबन महिना उलटला होता. मराठी माणूस हळूहळू आता हिंदी शिकत होता. त्या छोट्याशा गावामध्ये कसं राहायचं हे शिकत होतो. मी तिथं बऱ्यापैकी अडॉप्ट झालेलो. अडॉप्ट इन द सेन्स इतकं अडॉप्ट झालेलो की सकाळच्या थंडीमध्ये आता फक्त टी शर्टवर फिरू शकत होता. त्या गावाजवळची फेमस ठिकाणं फिरून झालेली. अर्थातच कसोल, रसोल, तोश, कुल्लू, मनाली, कटागला अशी फेमस फेमस ठिकाणं भेटी दिली. माझं बेसिकली काम काय होतं तर तिथली सर्व ठिकाणं पहिला स्वतः फिरायची. नंतर तिथं येणाऱ्या प्रत्येक ट्रॅव्हलर्सला, पर्यटकांना ती ठिकाणं दाखवायची, एक्सपिरियन्स करवायचं. पण टूर गाईड म्हणून नाही बरं का, तर कम्युनिटी मॅनेजर म्हणून. इट्स नॉट लाईक अ प्रोफेशनल जॉब. तो एक एक्सपिरियन्शियल जॉब होता. तिथे कॉन्टेंट तयार करायचा, व्हिडिओ फोटो काढायचं, हेच माझं काम, जे माझ्या अगदी आवडीचं. दिवसभर फिरणं हेच तर माझं बेसिक काम होतं. मला ना रिसेप्शन सांभाळायचं होतं ना टेक्निकल बघायचं. कोण येतंय, कोण जातंय, त्याची कागदपत्र काय आहे, त्याचं बॅग कुठं आहे, आय डोंट केअर. मला फक्त जो माणूस येतोय त्याच्याशी बोलायचं होतं, नवीन स्टोरी शोधायच्या होत्या, त्यांना एक्सपिरियन्स करवायचं होतं, त्यांना फिरवायचं होतं. कसला ड्रीम जॉब आहे ना हा. हो, ड्रीमच जॉब आहे बहुतेक जणांचा. सो असं फिरताना जवळपासची ठिकाणं कव्हर झाली. पण मी माझ्या मॅनेजरच्या तोंडून, मॅनेजर कसला हो, यार दोस्तच, प्रोफेशनली मॅनेजर, त्याच्या तोंडून एका गावाबद्दल सारखं ऐकले. ते गाव कसोल पासून 6 किलोमीटर जंगलात आहे. तिथं जाण्यासाठी साधी कार नाही जात. एकदम कच्च्या रस्त्यातून 4x4 कॅम्पर ऑफ रोडिंग करत जात. तो रोड नदीच्या किनाऱ्यावरून जात. कधी कधी रात्री त्या वाटेवर बिबट्या दिसतो. पण ते गाव एकदम सुंदर, इतकं सुंदर आहे ना, सगळं फिकं त्याचं. अजिबात गर्दी नाही. एक सुकून म्हणतात ना, बस ते त्या गावात. ते गाव म्हणजेच ग्रहण. हो, ग्रहण. मला पहिल्यांदा वेगळंच वाटलं. पण तो म्हणाला, जा क्या, बहुत अच्छा है, अच्छा लगेगा तुम्हें. पण भरपूर दिवस झालं पण तयारच होईना 2 तासाचा ट्रेक करून त्या गावात जायला. मी एकटा पण जाऊ शकत होतो, पण कसं आहे ना, आपले स्वतःचे पैसे खर्च करून का जायचे? जर ट्रॅव्हलर्स ना गोळा करून सोबत गेलो तर अर्थातच कंपनी पैसे देते, मग आपण स्वतःचे पैसे खर्च का करायचे? चिंगूस. शेवटी एके दिवशी एक ग्रुप बनवला. आदल्या दिवशी रात्री बसलेलो शेकोटीजवळ, तेव्हा प्लॅन बनला. पण मी रात्री झालेल्या प्लॅनवर कधीच विश्वास ठेवत नाही. कारण सकाळी उठून ऐन वेळी लोक कल्टी मारतात. अशा माझ्या अनुमानानुसार व्हायचं तेच झालं. रात्री 7 लोक तयार होती, पण सकाळी त्यामधल्या 3 लोकांनी ऑलरेडी कल्टी मारली. फायनली फोन करून एक इमिजिएट प्लॅन बनवला. तो पण कधी, तर अर्धा दिवस उलटून गेल्यावर दुपारी 1 वाजता. त्या ग्रुपला ऑब्व्हियसली मी लीड करत होतो. मी, प्रज्ञा म्हणून एक मुलगी, साहिल भावेश ही जोडगोळी जम्मू मधली आणि शिवम दिल्लीचा.
असे आम्ही 5 जण होतो. दुपारचे 2 वाजले. पहिला गाडीने जायचं होतं, पण त्यावेळी गाडीच मिळाली नाही. म्हणून पहिला जो 6 किलोमीटरचा नदीकडेचा रस्ता आहे ना, तो चालत पार करायचा होता. तर चालत पुढे गेल्यावर कळालं की रस्त्यामध्ये झाड पडले, त्यामुळे गाड्याच पुढे जाऊ शकत नाही. मग आम्ही चालायलाच सुरुवात केली. पण पोरींचं माहीतच आहे, 4 पावलं चालली की फोटो काढायचा, 4 पावलं चालली की फोटो काढायचा. आणि आमच्या सोबत ती होतीच एक, पण तिनं खूपच कमी फोटो काढले म्हणा. नशीब बलवत्तर आमचं. जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघितलं तर लाकडी ब्रिजवरचा एक फोटो आहे, त्या दिवशीच होता. असं चालत मस्ती करत फोटो काढत शेवटी एकदाच त्या गावाच्या पायथ्याला येऊन पोहोचलो. तिथं सुरू होणार होता टप्पा क्रमांक 2. तर 2 तासाचा ट्रेक. पण त्याआधी तिथे चहा पाण्याचा कार्यक्रम झाला, आवरून घेतला. मी म्हटलं पिऊन घ्या, मध्ये आधी थांबू नये, आणि ट्रेकला सुरुवात केली. ट्रेक करता करता आमचा ग्रुप फुटला आणि आम्ही तिघं म्हणजे मी, प्रज्ञा, शिवम पुढे आणि साहिल, भावेश ही जोडगोळी मागे राहील. अर्थातच ते दोघं आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते, म्हणजे अगदी 2 मुलांचे बाप होते, 40-45 वर्षाचे. तरी उत्साह मात्र भरपूर. साधारण 1.5-1 तासामध्ये आम्ही तिघं गावामध्ये पोहोचलो. तसा ट्रेक सोपा होता, पण पूर्ण दगडांचा. अंदाजापेक्षा कमी वेळात गावापर्यंत पोहोचलो. गावात गेल्यावर खरंच मला मॅनेजरचे शब्द आठवले. अगदी शांत, सुकून वालं गाव, चारही बाजूंनी जंगलांनी वेढलेलं, थोडस उंचावर असणार एकदम शांत गाव. कुठेतरी स्पीकरवरती ट्रान्स म्युझिक सुरू होतं. त्याचा मंद आवाज गावाची शांती भंग करीत, पण तेही इतकं सुमधुर वाटत होतं. मी ना या गावाबद्दल आणखी स्टोरी ना पुढच्या एपिसोडमध्ये सांगेन, कारण मस्त गाव आहे, याला पण काही स्टोरी आहे. फिलहाल अभि आम्ही तिघं गावामध्ये एका झाडाखाली बसून त्या दोघांची वाट बघत, आणि 10-15 मिनिटांनी ते दोघं वरती आले. खूप दमलेले भागलेले ते दोघं तितक्याच उत्साहात गाव बघण्यासाठी आले. त्या सगळ्यांना घेऊन मी त्या गावामध्ये फिरू लागलो. पण आता अंधार होत होता. संध्याकाळचे 5 वाजून गेलेले. हो, तिथं अंधार हा लवकरच होता. अजून सूर्यास्ताला 1 तास बाकी होता. त्या दिवशी त्या गावामध्ये लाईटच गेलेली. काय नशीब आमचं बघा. ते खाली रस्त्यामध्ये झाड पडलेलं ना, त्यामुळे कोणत्या कॅफेमध्ये जावं हे सुचतच नव्हतं. मी तिथं पहिल्यांदा गेलेलो. लाईट नसल्यामुळे वायफायही चालत नव्हतं. पण सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं की एकाच कॅफेमध्ये वायफाय सुरू आहे. आम्ही तिथं गेलो. म्हणजे प्रश्न पडला असेल ना की वायफाय आणि कशाला, काय मोबाईल आहे ना. अरे हो, मी ते सांगायचं विसरूनच गेलो की त्या गावामध्ये फोनला अजिबात नेटवर्क येत नाही. ना फोन लागतो, ना नेट चालतं, काही नाही. तिथं फक्त वायर्ड वायफाय चालतं. त्या कॅफेमध्ये गेल्यावर आम्ही अंडा ऑमलेट, पराठा आणि चाय, हे कुठेही गेलं ना तर खायचं, ताव मारून खायचं, दाबून खायचं. हीच सवय आमची सगळ्यांची. आणि त्यात तर दिल्ली जम्मू आले होते म्हणल्यावर काय खतरनाक एकदम. अंडा ऑमलेट, पराठा, चायवर एकदम ताव दिला. आता सगळा अंधार पसरला आणि आम्हाला परत तर जायचो. त्या कॅफेमध्ये असणारी आजी आम्हाला म्हणत होती की रात्री जाऊ नका, रस्ता चांगला नाही. म्हणजे आपल्या इथं कोकणात कसं म्हणतात, रात्रीचं बाहेर पडायचं नाही, अगदी त्या टोन मध्ये ती म्हणत होती रात्री जाऊ नका, आमच्या इथं रूम आहे तिथं राहा. पण आम्हाला वाटलं की ते त्यांचा धंदा आहे म्हणून रूम विकायचा प्रयत्न करतायत, म्हणून आम्ही तिथून निघालो. पण जाता जाता त्यांनी प्रेमानं आम्हाला नीट जावा म्हणून सांगितलं, कारण आमच्या सोबत एक मुलगी होती. आम्ही निघालो रात्रीच्या त्या अंधारात. तशी रात्र पूर्ण नव्हती, 7 वाजले होते, पण अंधार मात्र गडद होता. आम्ही मोबाईलचा फ्लॅश सुरू केला आणि आलेल्या मार्गावरून परत फिरलो. येताना दिसलेली काही चिन्ह पुन्हा दिसली. त्याचा आधार घेतच पुढे निघालो, कारण नेटवर्क नसल्यामुळं मॅप पण नव्हता, फोन पण करता येत नव्हता. म्हणून आम्ही एकमेकांचा हात धरून एकमेकांच्या सहाय्याने पुढे चाललो. आलेल्या वाटेचा अंदाज बांधत पुढे निघालो. काही अंतर पुढे गेल्यावर आम्हाला रस्त्याची ओळखच पटेना. चिन्ह दिसायची बंद झाली. कोणाला वाटत होतं की हा आलेलाच रस्ता आहे, तर कोणाला वाटत होतं
की हा तो रस्ता नव्हेच. सगळं कन्फ्युजन, भूलभुलैयाच, रात्रीचा अंधार, त्यामध्ये घन जंगल, जंगली प्राण्यांचं इतकं भय, सगळं कसं डोळ्यासमोर. तरी पण लहानपणी पाहिलेला तो बिअर ग्रिल्स आठवला आणि वाटेत उमटलेली ताजी पावलं, शेजारी पडलेली कचऱ्याची फ्रेश पाकिटं, यावरून रस्त्याचा अंदाज बांधायला ठरवला. पण अजून पुढे गेल्यावर कळून चुकलं की आम्ही रस्ता चुकलो. ना आमच्या जवळ मॅप आहे, ना फोन लावायला नेटवर्क. आता यापुढे काय होतं, काय घडतं, या जंगलामध्ये आमच्यासोबत काय काय घडतं, ऐकू पुढच्या एपिसोडमध्ये. नक्कीच ऐका याच्या पुढचा एपिसोड. आणि हो, तोपर्यंत या पॉडकास्टला रेट करा, शेअर करा. तुमच्यासाठी एक छोटंसं टास्कच आहे होते, एक फ्री आहे, पण इट विल हेल्प मी. ओके, सो रेट करा, शेअर करा आणि आवडल्यास मला नक्की सांगा. चलो, भेटू पुढच्या एपिसोडमध्ये याच एक्सपिरियन्सच्या पुढच्या भागात. तोपर्यंत गुड बाय. तुम्ही ऐकत होतात चला जाऊन येतो, रिटर्न अँड होस्टेड बाय तेजस कुंभार.